इथे सुरुवात होईल. सेमी फायनल इथे सुरू होते. गेले 2 दिवस 2 सोमवार आपण ही स्पर्धा संपन्न केली आणि आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आहे, महाअंतिम सोहळा आहे. सुरुवातीलाच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न केलं, म्हणजे तो दिवस गोड झाला. संत तुकाराम महाराजांचं एक चांगलं वाक्य आहे, त्यांच्या त्या वाक्यामध्ये सर्व काही येतं. याचसाठी केला होता टास, शेवटचा दिन गोड व्हावा, आणि तो गोड होतोय. गोड नव्हे तर अति गोड झालाय. प्रेक्षकांची गर्दी देखील दुपारच्या सत्रामध्ये एवढी आहे. ऊन अगदी आपण पाहिल्यानंतर फार कडक आहे, परंतु इथे मैदानामध्ये खेळण्याचा आनंद घेतला जातोय. प्रेक्षक वर्ग देखील, त्यांचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने आलेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. क्रिकेटचे दर्दी आहेत म्हणूनच या स्पर्धेला त्यांची गर्दी आहे आणि त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक असे आभार आहेत. मॅचला इथे सुरुवात होईल. सेमीफायनल क्रमांक पहिलं, एकच सेमीफायनल आहे. यांच्यामध्ये जो जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये चिंचवड संघाबरोबर खेळणार आहे, बलाढ्य चिंचवड संघाबरोबर. आता हा बलाढ्य संघ आपल्याला चिंचवड पाहायला मिळेल तो फायनल मध्ये. लेट्स प्ले. इथे सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती अर्धा डझन. षटकार, 6 धावा. थोडासा आवाज दिला तरी चालेल, थोडासा. नाही माईकचा तर द्याच, याचा पण. फक्त गाणी चांगली लावा, नाही तर 1 ते 4 थोडंसं बंद ठेवलं तरी चालेल. पुणे तिथे काय ऊन, फक्त एवढंच ऊन आहे की 1 ते 4 गाणं वाजवायचं नाही, बाकी काही ऊन नाही. हा झोपायचा टाइम आहे पुणेकरांचा, परंतु मैदानामध्ये झोपून चालणार नाही. इथे पहिल्या चेंडूवरती तर षटकार आहे. मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती बाद होते, इथे मात्र ती चुकी नाहीये. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील अपील अपील. इथे पंचांनी अपील फेटाळून दिले. आयुष्यामध्ये माणूस फक्त 2च ठिकाणी अपील करू शकतो, एक म्हणजे न्यायालयात आणि दुसरं म्हणजे क्रिकेटच्या मैदानामध्ये. न्यायालयामध्ये जज आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये पंच. जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 6. षटक क्रमांक पहिलं आहे ते मैदानामध्ये पहा. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. गॅप मोठी आहे, चेंडू जाईल दुपारच्या सत्रामध्ये मैदानाला समांतर. इथे येतोय चौकार, 4 धावा. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 10 धावा. आघाडीचा फलंदाज इथे मात्र चांगली कामगिरी करतोय. सुमितच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. हा विस्फोटक फलंदाज आहे. इथे पुन्हा एकदा इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नाही, पंच इथे निर्णय काय आहे, झेल तर निसटलाय परंतु चेक करावा लागेल. षटकार झेल टिपला, परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे की नाही, तिसऱ्या पंचांकडे आपण तो निर्णय पोहोचवलेला आहे. कॅमेरामन अगदी अप्रतिम अशी कामगिरी करतायत आणि आपल्यापर्यंत तो निर्णय येईलच. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. टेक्नॉलॉजीचा वापर पूर्वीपेक्षा आताचं क्रिकेट बदललेलं आहे. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि प्रथम स्पोर्ट्स असल्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही. दूध का दूध और पाणी का पाणी. तुम्ही गोळा होऊ नका, तुम्ही जागेवरती थांबा. निर्णय आला तरी तो तुमच्या दोघांच्याही बाजूने येणार आहे. 2 धावा तर आल्यात. फलंदाजाला धोका नाहीये, परंतु चौकार आहे, षटकार आहे की 2च धावा आहे ते तिसरे पंच कळवतील. फलंदाजी करणाऱ्या संघाला असं वाटत असेल की हा षटकार असावा आणि तो त्यांचा निर्णय योग्य देखील ठरतोय. षटकार आहे, 6 धावा. मग टेक्नॉलॉजीचा हा फायदा आहे. बारीकल्या बारीक गोष्टी इथे निहाळून बघितल्या जातात आणि षटकार होताच. कारण ज्यावेळेस चेंडू अडवला त्यावेळेस त्यांचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेरच होता.
इथे कळलं होतं, परंतु आपण लगेच बोलण्यात अर्थ नाही. टेक्नॉलॉजी आहे, वापर करू. धावसंख्या होते ती 16. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. इथे सक्सेसफुल होईल का? एक धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण आहे. 2 धावेंवरती इथे समाधान आहे. धावसंख्या होते ती 18 धावा. 5 चेंडू मध्ये 18 धावा. पहिल्याच षटकामध्ये इथे खर्च गेलाय. इथे आपण पाहतोय दत्त प्रसाद खर्ची गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नसेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 19 धावा झाल्यात. 8 षटकांची मॅच आहे. जोपर्यंत सुमित मैदानामध्ये आहे ना, तोपर्यंत क्षेत्ररक्षकांना एका जागेवरती तो थांबू देणार नाही. तो इकडून तिकडे पळापळ करायलाच. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड, ठेवा महाराष्ट्राचा 1832 पासून. पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड, 1832 पासून. सर आलेत. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच किताब पटकावलेला आहे. इथे काय कामगिरी होईल? षटक क्रमांक 2 ची सुरुवात. स्ट्राईकला सुमित आहे. इथे मात्र रक्षात्मक भूमिका आहे. बघा, हे जे गणित असतं ना, म्हणजे प्रत्येक खेळाडूचं, की एखादा चांगला गोलंदाज आहे ज्याने गोलंदाजीमध्ये आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली, त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. त्याच्या विरोधात आक्रमण चढवलं आणि जर बाद झाला फलंदाज, तर मात्र अरे देवा मुवमेंट, डोक्यालाच हात लावावा लागेल. इथे पहिला चेंडू तर डॉट बॉल आहे, निर्धाव. पुढचा चेंडू इथे बॅटची चुकी होती. जाळं विणलं होतं. जाळं काही अंशी फाटकं निघालं. फाटक्या जाळ्यातून चेंडू निसटला. चेंडूने माती खाल्ली. झेल निसटला. जीवदान मिळालं. सुमित सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतल्यासारखं आहे. आता या जीवदानाचा फायदा सुमित घेईल का? 20 धावा तर झाल्यात. 20 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. 8 षटकांची ही सेमी फायनल आहे. जिंकल तो मेगा फायनल मध्ये, या पर्वाच्या फायनल मध्ये, परंतु हरणाऱ्याचा प्रवास इथे 3ऱ्याच क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागेल. 1 नंबरची ट्रॉफी आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय सोनं आहे, प्लॅटिनम आहे आणि हिरा देखील आहे. कारण ही स्पर्धा पुन्हा गाडगे अँड सन्स लिमिटेड यांची आहे. इथे नकली चालतच नाही, सगळं ओरिजिनल आहे. इथे चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. कल्पक सर इथे चेंडू खाली. झेल. चेंडू हवेमध्ये होता. हातामध्ये येईल असं वाटलं की चेंडूच आहे, परंतु तो लोण्याचा गोळा होता. हातातून सटकला. इथे झेल सुटलाय. दोन्ही फलंदाजांना बॅक टू बॅक इथे जीवदान मिळतंय. गोलंदाज काही करू शकत नाही. गोलंदाज संधी निर्माण करतोय, संधीचं सोनं होत नाहीये. कर्णधाराकडून झेल सुटलाय. पुढचा चेंडू इथे मात्र गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. चांगली गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षण काहीसं खराब होत आहे. इथे खराब कामगिरीला स्थान नाहीये. 2 धावा मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. 24 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू बॅटवर तुंबरस झालाय. इथे आपण पाहतो मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा तर पूर्ण आहेत. तिसरीचा नकार आहे. 2 धावाच इथे पूर्ण आहेत. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या आपण पाहतो इथे होते ती 26 धावा. 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात. परंतु त्या 7 धावा खर्च होत असताना 2 झेल इथे निसटलेले आणि दोन्ही जे फलंदाज आहेत दोघांना एक एक जीवदान दिलंय. क्रिकेटचं बाकीतच आहे. कॅचेस विन द मॅचेस. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा संधी आहे. इथे आता काय करायचं? आता गोलंदाजांनी डोक्याला हात लावायचं, दुसरं काय होऊ शकत नाही. दैव देतं आणि कर्म नेतं. देवाने एकदा नाही, दोनदा नाही, 3दा संधी दिली आणि 3दा झेल सुटलाय.
कॉर्पोरेट संघ फार अडचणीमध्ये येऊ शकतो. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. की नाही, परंतु त्यांना द्यायला लावू नका. ते अजिबात बोलत नाहीत, शांत आहेत एकदम. परंतु ही शांतता वादळापूर्वीची असू शकते. इथे काही नाही, तिथे आल्यानंतर. धावसंख्येत आपण पाहतोय 2 ने वाढ झाली, 28 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गणेश मामा इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. अनुभवी गोलंदाज आहे. पॉवर प्लेची षटकं संपलेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू स्विच हिट खेळायचा होता, प्रयत्न फसलाय. सरळ हाताने धावा मिळत होत्या, जीवदानही सरळ हातानेच मिळालं. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, उलटा हात नेहमी धोकादायक. इथे प्रयत्न फसलाय, चेंडू डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. बघा अनुभव किती महत्वाचा आहे. 2 षटकं संपली. इथे क्षेत्ररक्षकाकडून चुका होत आहेत, परंतु इथे गोलंदाज मात्र खचलेले नाहीयेत. अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहेत. सुमित याला इथे जकडून ठेवलंय, बेड्या ठोकल्यात. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. इथे हा क्षेत्ररक्षक फार महत्वाचा आहे. आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वात उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण जर कोणी केलं असेल तर त्याचं नाव सौरभ आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. मगाशी झेल घेतला होता, परंतु काहीसा स्पर्श तिथे बाउंड्री लाईनला झाला, अन्यथा पहिला झेल तिथे टिपला होता. 2 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 29. 29 रन्स ऑन बोर्ड. 29 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात येतोय. जाळं इथे विणलं जात आहे. पाहूया या जाळ्यामध्ये पहिला मासा गळाला लागेल का. पुढचा चेंडू. गणेश सर. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. झेल होईल का. इथे झेल पर्यंत पोहोचताच आलं नाही. इथे क्षेत्ररक्षण खराब झालंय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल इथे निसटलाय. झेल किती झालेत. 3 झेल झाले जे हातातून निसटलेत. एक घेतला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, म्हणजे 4 झेल तर झालेत. इथे धावा येत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 30. तिसरं षटक सुरू आहे. 30 धावा झाल्यात. संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. इथे झेल घेतलाय परंतु नो बॉल. आता सांगायचं कोणाला. इथे चांगला चेंडू हाताळला असं म्हणता येणार नाही. खराब चेंडू होता, प्रहार खराब झाला, झेल टिपला परंतु नो बॉल. आता ही स्पर्धा आहे सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिटचा. सुमित सारख्या फलंदाजाला इथे आक्रमण करण्यासाठी तयार आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. सिंगल मिळेल. जास्त धावा खर्च झाले नाही. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 32 धावा झाल्यात. सुमित आणि विनायक ही जोडी मैदानामध्ये. विनायक आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला विनायक. पुढचा चेंडू गणेशांचा. तर दोन्ही एकाच देवाची नाव आहेत. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. तिसरं षटक सुरू आहे. जीवदान मिळालं परंतु म्हणावं तसा फायदा अजूनही मिळालेला नाहीये. 10ची सरासरी योग्य आहे. इथे फुलर लेनचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. सिंगल सिंगल सिंगल. फक्त आणि फक्त एकच धाव आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो हेड ऑफिस संघाची विदाउट लॉस 34 आहे. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. माणूस मागतो ते म्हणजे हारवाल्याच्या दुकानात की आम्हाला हार द्या, अन्यथा कुठेही मागत नाही. तुम्ही कधी मागता का हार कुठे जाऊन की मला हार द्या, आयुष्यामध्ये मला हार पाहिजे असं नाही. फक्त
हारवाल्याच्या दुकानामध्ये आपण हार मागतो. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 34. पुन्हा एकदा ओमकार सर इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. षटक क्रमांक इथे 4 ला सुरुवात. इथे पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहे. एकच धाव मिळेल. या गोलंदाजाने मात्र जी केलेली गोलंदाजी आहे ना, संघाला नेहमी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. जो चांगला खेळतो त्याचं कौतुक इथे करावंच लागणार आहे. संघातील काही खेळाडूंनी निराशा केली, परंतु इथे गोलंदाजी अप्रतिम आहे, हे मात्र खरं आहे. पुढचा चेंडू सुमितसाठी ओमकार यांचा. इथे मात्र काहीसा व्यत्यय येतोय. पंचांनी इथे डेड बॉल, मृत बॉल, मेलेला चेंडू सांगितलाय. डेड बॉल विश्लेषण मराठीमध्ये मृत बॉल. अजून डीप मध्ये गेलो, मेलेला चेंडू. पुढचा चेंडू ओमकार यांचा. सामना करेल तो सुमित. इथे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवायचा होता, परंतु हेलिकॉप्टर तर उडायचा प्रयत्न करणार इतक्यात विकेटवरतीच लँड झालं. इथे धाव नाहीये. काय गोलंदाजी आहे, विचारपूर्वक गोलंदाजी. या अगोदरचा जो डेड बॉल झाला ना, फलंदाजाने जो स्टान्स बदलला, विचार मनामध्ये वेगळा होता, त्यामुळे तो डेड बॉल झाला. गोलंदाजाने तिथे वेळ घेतला, वेळ घ्यावा लागेल. पुढचा चेंडू इथे खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. जोरदार अपील केली आहे, परंतु स्पर्धेचा नियम आहे तुम्हाला लेग बिफोर द विकेट. इथे फलंदाजाला धोका नसेल. पंचांनी कळवलं लेग बाय स्वरूपाची धाव आहे. जर का लेग बिफोर द विकेट हा नियम लागू असता तर इथे फलंदाजाला अडचणींना सामोरं जावं लागलं असतं, परंतु लेग बाय स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 36. पुढचा चेंडू ओमकार यांचा. सामना करतील ते विनायक. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल होईल का? झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. बघा आता तुम्हाला एक या नावांचं एक विश्लेषण सांगेल. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. गोलंदाजाचं नाव काय आहे? ओमकार. शंकराचं नाव. फलंदाज बाद झाला त्याचं नाव काय? विनायक. गणपतीचं नाव. इथे बाद कोणी केलं? ओमकार यांनी विनायकाला बाद केलं. त्याच्यासाठी एक चांगलं गाणं आहे, ते नंतर सांगेन तुम्हाला. वडिलांनी मुलाचा इथे विकेट घेतली. इथे ओमकार यांनी गणेशला बाद केलाय, विनायकला बाद केलाय. नवीन बॅटर येतोय बसवराज, त्यांचेच बंधू आहेत. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल. सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल. चौकार. 4 धावा. सुरेख फटकेबाजी. बघा आल्या आल्याच डगआउट मधून सेट होऊन आलाय. बसवराज आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती, अगदी अखोट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने गेलाय, सीमारेषा पार, आणि इथे येतोय फटक्यांचा चांगला आविष्कार. चौकार. 4 धावा. धावसंख्या होते ती 40. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू चांगल्या पदाला तिथे आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे येऊन हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. धावा आल्यात, गडबड करून चालणार नाही. एक फलंदाज बाद झालाय. चांगल्या गोलंदाजाला इथे सन्मान द्यायचा आहे. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 41. 4 ओव्हर झाल्यात. ड्रिंक टाइम आहे. पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. पंचांसाठी पाणी घेऊन जा. इथे सर्वात महत्वाची भूमिका पंचांची आहे. स्कोररने इथे स्कोर नाही लिहिला तरी काय फरक पडत नाही. कॉमेंटेटर्स एखाद्या ओव्हरला बोलला नाही तरी फरक पडत नाही. पंचांना मात्र तिथेच उभं राहावं लागतं. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं. खेळाडू बरोबर तिथे सज्ज आहेत की नाही, त्यानंतर रिटर्न क्रीज, परत पुढचा नो बॉल आहे की नाही, वाईड बॉल आहे का नाही, बीमर आहे का नाही, सगळ्या गोष्टींना बारकाईने बघितलं जातं. एवढं सोपं काम नाहीये. पंचांची भूमिका फार अवघड असते. दोन्ही पंच हुशार आहेत, अनुभवी आहेत.
क्रिकेटचा अनुभव असल्याशिवाय ते मैदानामध्ये उतरलेले नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 फलंदाज बाद 41 धावा. 10ची सरासरी आली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या. कमबॅक केलंय कॉर्पोरेट संघाने. झेल सोडून देखील इथे 5व्या षटकाला सुरुवात होते. गणेश मामा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. म्हणावा तसा प्रॉपर टायमिंग होत नाही. या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण डीपमध्ये तैनात आहे. सिंगल मिळेल, एकेरी धाव मिळेल. फेकी झाली आहे. बॅकअप इथे खराब झालाय, परंतु एकाच धावेवरती इथे समाधान आहे. धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्ररक्षकांना इकडून तिकडे जावंच लागतं. फार त्यांना त्रास होतो इकडून तिकडं. पुढचा चेंडू. इथे मोठा प्रहार. आता संधी मिळेल का, परंतु चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. क्या बात है. आता झेल सोडला होता. महाग्या पुढच्या चेंडूवरती बंगाली रसगुल्ला. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. जयंत पाटलांचा एक चांगला डायलॉग आहे. आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. तो केलाय आणि तो असा केलाय की चेंडू आउट ऑफ द पार्क गेलाय. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बिग हिट. आणि मला वाटतं समालोचन आवडला असेल म्हणून हा चेंडू आमच्याकडेच मारून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. चेंडू हरवलाय. नवीन चेंडू द्या आतमध्ये. जुना द्या, जुना. नवीन म्हणजे जुना द्या. बघा धावसंख्या आपण पाहतोय 54 आणि त्यातल्या 75% धावा सुमितच्या बॅटमधून आल्यात. हा 75चं गणित काय मी हेड ऑफिसला आल्यानंतर विचारेन, इथे नको. आणि इथे 3-3 त्यांचे नावं सांगण्याला खेळाडू आलेले आहेत, अतिरिक्त खेळाडू. आणि स्वतः मॅनेजर साहेब देखील आहेत. त्यामुळे 75चं गणित नंतर बघू आपण. पहिली ही मॅच पूर्ण होऊ द्या. पुढचा चेंडू सुमितसाठी. विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय सुमित याची. इथे खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. इथे अनुभवाचं पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतंय. जे 2 षटकार आलेत. धावसंख्या आपण पाहिली तर 50शी पार. 54 धावा झाल्यात. हे 5वं षटक आहे. आतापर्यंत 54. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर जाईल. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 55 55 55 धावा. एकच फलंदाज बाद आहे. ते पुन्हा एकदा वाईट बॉलचा कॉल आहे. बघा मगाशी देखील मी एका संघाला सांगितलं होतं की तुम्ही लेग स्टंपला गोलंदाजीच करू नका. आता तेच परत एकदा सांगितलं जाईल. तुम्ही जर का लेग स्टंपवरती गोलंदाजी केली तर फलंदाजांना अडकवणं तर फार दूर, इथे धावा जास्त खर्च होते. त्यामुळे यष्ट्या पकडून इथे गोलंदाजी करायची. ही गोलंदाजी अप्रतिम आहे. बघा पहिले 2 चेंडू जे डाव्या यष्टीच्या बाहेर हाताळले, इथे मात्र व्हेरिएशन केलं. गोलंदाजाने सर्वात प्रभावी अस्त्र बाहेर काढलंय. नाव आहे चेंजअप पेस. पेस कमी केला. स्लोअर 1 चेंडू. गती परिवर्तन. कित्येक नाव आहेत. पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा भरकटलेला मारा. बघा गोलंदाजाची आपण स्तुती केली आणि गोलंदाजाला दृष्ट लागली. लगेच पुढचा चेंडू वाईट बॉल हाताळलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57 धावा. इथे खर्ची गोलंदाजी आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शफल होऊन खेळलेला फटका. चेंडू भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. वाजवा डीजे. फलंदाजाने मला वाटतं 2 चेंडू हरवून टाकलेत. आयोजक लक्षात घ्या.
या फलंदाजाने 2 चेंडू इतक्या लांबवर मारलेत की ते सापडणारच नाही. त्यामुळे काय जो दंड असेल तो आत्ताच सुनावून टाका. इथून पुढे चेंडू हरवायचे नाहीत. धावसंख्या आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा झाल्यात. 5 ओव्हर नंतर 63. आज एक गोलंदाज कमी आहे मला वाटतं या कॉर्पोरेट संघाकडे, जे आघाडीचं षटक टाकायचे. नाव काय हो त्यांचं? अश्विन नाहीये का? आज अश्विन सर दिसले नाहीत, नाही तर पहिली ओव्हर अश्विन सरच टाकायचे. आज ते नाहीयेत आणि त्यांची कमतरता इथे भरून काढणं फार अवघड काम होऊन झालं. षटक क्रमांक मैदानामध्ये 6 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती मयूर. इथे विस्तार स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. झेल होईल का? झेल ओमकार सरांकडून सुटलाय. ओमकार सरांकडून झेल सुटलाय. बघा म्हणजे इथे झेल घेणं किती महत्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक फलंदाजाला जे जीवदान दिलं तर तो त्या जीवदानाचं सोनच करतोय. तो प्रहारच करणार आहे. इथे पुढचा चेंडू मयूर यांचा सामना करेल तो सुमित. इथे पंचांचा बोट आकाशाकडे. इथे झेल टिपलाय. सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. किती वरती बाद झाला तो? आदित्य 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 धन्यवाद डीजे. सुमित याच्या बॅट मधून 21 चेंडू मध्ये 40 धावा आल्यात. जोरदार टाळ्या सुमित साठी. फलंदाजी आवडली असेल तर. एकच चौकार मारला आणि 5 सिक्स मारल्यात. तोडू नका बॅट. स्प्रे पाहिजे, स्प्रे घेऊन जा आतमध्ये. काहीशी दुखापत इथे खेळाडूला होते, त्यामुळे इथे आपण फर्स्ट एज बॉक्स आतमध्ये घेऊन जा. ते धावसंख्या आपण पाहतोय 64 वरती 2 फलंदाज बाद झालेत. इथे पुन्हा एकदा मयूर आपल्या संघासाठी धावून आलेत. काहीशी दुखापत नक्कीच तिथे यष्टीरक्षकाला होते, परंतु इथे आता मात्र मागे हटून चालणार नाही. संघासाठी काहीतरी करावं लागणार आहे. आता झेल अप्रतिम टिपलाय. इथून पुढे कमबॅक केलं जाईल का? कारण आघाडीचे दोन्ही विस्फोटक फलंदाज बाद झालेले. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अविनाश अजून एक ऑलराऊंडर या संघामध्ये. या संघाची बांधणी फार मजबूतीने केलेली आहे, कारण या संघामध्ये ऑलराऊंडरचा भरणा फार मोठा आहे. त्यामुळे हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. अजूनही एकही मॅच ते हारलेले नाहीयेत. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. इथे जवळच्या इथे मला वाटतं फलंदाज बादही झाला असता. इथे निर्णय चुकीचा घेतला. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं फार गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा झेल निसटला जातोय, परंतु हा झेल फार अवघड होता. इथे झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार येतोय. म्हणजे आज आपण पाहिलं ना तर बसवराजचा देखील दिवस चांगला आहे, कारण 2 झेल त्याचे सुटलेत. अजित काका आलेत. या काका आपलं स्वागत आहे. अजित काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय स्वागत झालंय बघा तुमचं. आणि हेड ऑफिस संघाने केलंय चौकार ठोकून. त्याच्यामुळे या टाळ्या नाहीत, तुम्ही आलात म्हणून या टाळ्या आहेत. पुढचा चेंडू. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल मात्र होऊ शकणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये. काकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा जो मान्यवर येतोय ना त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण आनंद जेवढा आहे. कारण आपण जी स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेमध्ये सर्वच खेळाडूंनी मनमुराद आनंद घेतलाय. त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. ते मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली. अजून एक मान्यवर यायचे. इथे मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि इथे येतोय तो चौकार. जखमेवरती मीठ सोडायचं काम करतोय अविनाश देखील आणि त्याचबरोबर बसवराज देखील. धन्यवाद डीजे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 74 धावा आहेत.
बॅटिंगसाठी आपण पाहतोय बसवराज आणि अविनाश. ए आणि बी, ए बी ची जोडी आहे. ए बी म्हटल्यानंतर तुम्हाला ठाऊक असेल मिस्टर 360. इथे देखील तीच फलंदाजी आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करायला तयार आहेत ते, परंतु गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण ओमकार यांना पाहतोय. इथे यश मिळून द्यावं लागेल, अन्यथा धावसंख्येचा मोठा डोंगर इथे उभा करतील. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 7 ला सुरुवात होते. इथे सुपला, अरे फलंदाजाने इथे मारलाय सुपला, तू काय शिकला. इथे चौकार मात्र ठोकला. 4 धावा. बघा हे जे प्रयत्न असतात ना, हे सातत्याने खेळण्याचे परिणाम आहेत. मगाशी काही फलंदाजांनी हे प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न त्यांचे फसले. इथे बसवराजला या फटक्यांची सवय आहे, कसे खेळायचे ते, आणि ते त्याच्या बॅटमधून खेळले देखील जातात. धावसंख्या आपण पाहतोय 78 धावा झाल्यात. पुढचा चेंडू, इथे बॅटची एज, इथे फलंदाज बाद. ओमकार यांना मिळतं यश. तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. बसवराज इथे बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. नाव आहे परेश. संघाचा संघनायक आता मैदानामध्ये आलाय. मी कित्येक मॅचेस बघितल्या, परंतु परेश सरांना बॅटिंगच आली नव्हती. आज आली आहे. बघूया फलंदाज कशा प्रकारे इथे फलंदाजी करतायत, परंतु समोर गोलंदाजी मात्र कडवट आहे, अचूक टप्प्यावरती आहे. उत्तर काय असेल. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. ओमकार सरांचं कौतुक आहे. अचूक टप्पा त्यांनी हेरलाय. पडझड होती, झेल काही सुटले, मिसफील्ड झाली, परंतु आपली गोलंदाजी इथे बिघडू दिली नाही. विचारपूर्वक इथे गोलंदाजी आहे. संघाचा संघनायक इथे आपण पाहतोय परेश सर आहेत. पुढचा चेंडू, इथे फलंदाजाची दांडी 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 गुल. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज क्रमांक 4 त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. ओमकार सरांची बॅटिंग आहे, सिरीजला बॅटिंग पण पाहिजे ना, मग त्याच्यामध्ये ही पण आहेत ना 2 जण. तो आहे बसवराज आहे, बॉलिंग बॅटिंगला आहे ना त्याच्याकडे. परत प्रबोध सर आहेत, परत त्यांचे ते चिंचवडचे कॅप्टन आहेत भूपेंद्र आहेत. हे पुढे जातील ना, त्यांना एक मॅच अजून खेळायला लागेल. ही मॅच जिंकली तर ओमकार सरांना बेस्ट बॉलर तर फिक्स होऊन जाईल, कारण ऑलरेडी त्यांच्याकडे विकेट जास्त आहे. अठ्ठ्याहत्तर धाब्यांवरती 4 फलंदाज बाद आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल होतोय, काहीशी चर्चा तिथे केली जाते. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन तिथे चर्चा करतायत, परंतु ओमकार सरांनी मात्र इथे जी गोलंदाजीमध्ये कमबॅक करून दिलंय ना, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर 3 चेंडू जे हाताळले त्यामध्ये 2 फलंदाजांना बाद केलाय. पुढचा चेंडू ओमकार यांचा. इथे पुन्हा एकदा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट बॉल आहे. तिसरं षटक वैयक्तिक हाताळतायत ओमकार सर, आणि आतापर्यंत 3 फलंदाजांना त्यांनी बाद केलंय आणि फक्त 19 धावा. काय गोलंदाजी केली आहे. 17 चेंडू मध्ये 19 धावा दिल्यात आणि 3 फलंदाज बाद आहे. पुढचा चेंडू, इथे पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. काय होतंय का आज. तिसरा झेल सुटलाय, परंतु इथे फलंदाज धावबाद आहे. उद्धव इथे धावबाद झालाय. झेल निसटला. कोणाचा झेल निसटला होता. उद्धवचा झेल निसटला, परंतु उद्धवच इथे धावबाद झालाय. धाव इथे घेतली नाही ना.
धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो धावबाद झाला. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत महेश. शेवटचे 6 चेंडू आहेत. महेश महाडिक या संघातील सर्वात स्टार खेळाडू महेश सर. आणि जर्सी क्रमांक 7 आहे म्हणजे महत्वपूर्णच आहे. MS धोनी आहेत संघाचे. माही माही आ गया मैदान में. माही क्या कर रहा है? माही मारेगा की नाही देखना पडेगा. 78 धावा झाल्यात. आपण पाहतो इथे स्ट्राईकला असतील ते. वा काय कलात्मक फटका खेळला. त्यांचा रोल त्यांनी पूर्ण केला. 1 धाव तर पूर्ण केले महेश यांनी. आपलं खातं एका धावेने उघडलंय. धावसंख्या होते ती 79 धावा. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार केलाय कॉर्पोरेट संघाने. मगाशी 80 धावा केल्या होत्या. इथे देखील 80 धावाच राहत आहेत की काय, कारण पलटवार तर केलाय. चेंडू इथे डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आहे. मयूर सरांचं कौतुक आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय गलीच्या दिशेने आणि त्या दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 81 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 3 चेंडूंमध्ये इथे किती धावा येतील? 81 तर झाल्यात. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. 2 धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि क्षेत्ररक्षण तर अप्रतिम आहे. फेकी झाली आहे परंतु त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 83 धावा. 83 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. 83 धावा झाल्यात. 5 फलंदाज बाद. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला आपण पाहतोय अविनाश आहे. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. शेवटचा चेंडू. काय मयूर यांनी गोलंदाजी केली आहे. वा संघासाठी धावून आलेत ओमकार आणि मयूर. आज दिवसच त्यांचा. इथे मात्र फुलटॉस आणि चेंडू इथे आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. 89 झाल्यात. 90 जिंकण्यासाठी आहेत. सवाल माझा ऐक सांगते कान देऊनी ऐक जरा. जबाब देण्या सज्ज हो रे तू ऐकणारीचा प्रश्न खरा. ऐका अहो चौकामध्ये रस्ते 4 इंद्रधनुषी रंगसार. याहून जास्त व्हरायटी कुठं आठवा आणि फक्त अगनारीची खोडच भारी समाधानी ती होत नसे. परंपरा ही जपताना ग ट्रेंडिंगचा ही सोच असे. आजी आई काकू मावशी लेकीला ही चॉईस असे. हौस पुरवण्या आता सज्ज PNG अँड सन्स असे. पुणा गाडगे आणि सन्स लिमिटेड. ठेवा महाराष्ट्राचा 1832 पासून. जणू
पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. सवाल माझा ऐक सांगते कान देऊनी ऐक जरा जबाब देण्या सज्ज हो रे तू ऐकणारीचा प्रश्न खरा ऐका अहो चौकामध्ये रस्ते चार इंद्रधनुषी रंगसा याहून जास्त व्हरायटी कुठं आठवा आणि फक्कडसा. अग नारीची खोडच भारी समाधानी ती होत नसे परंपरा ही जपताना ग ट्रेंडिंगचा ही सोच असे. आजी आई काकू मावशी लेकीला ही चॉईस असे हौस पुरवण्या आता सज्ज PNG अँड सन्स असे. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड ठेवा महाराष्ट्राचा 1832 पासून. इथे षटक क्रमांक पहिल्याला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला देखील इथे सुरुवात होईल. पहिला चेंडू इथे मात्र कलात्मक फटका हलक्या हाताने इथे ढकलून दिलेला चेंडू आणि इथे 90 धाव्यांच्या पाठलागाला सुरुवात झाली एका धावेने. सुरुवातीला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये एकेरी दुहेरी बरोबरच चौकार आणि षटकारांची देखील गरज असेल, परंतु नुसतेच चौकार षटकार खेळून चालणार नाही. तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर त्यामध्ये एकेरी दुहेरी धावा देखील फार गरजेचं आहे. इथे मात्र चेंडू कॅपमध्ये खेळलाय आणि इथे चौकार आहे. क्या बात है, चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये जी वाढ होते, धावसंख्या होते ती 5 धावा. 5 धावा झाल्यात. पहिल्याच 2 चेंडूवरती इथे बसवराज वरती आक्रमण चढवलंय. एका बाजूने आपण पाहतोय तेजस, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आदित्य. ही जोडी मैदानामध्ये आहे. तर बसवराज इथे गोलंदाजी मार्क वरती, या संघातील एक वेगवान गोलंदाज. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये इथे झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पॅव्हिलियन. वाह, सध्या महाराष्ट्रामध्ये या नावाची चर्चा आहे. उद्धव महाराष्ट्रात आहे, इथे तर असणारच. असे भरपूर खेळाडू आहेत. पवार आहेत, पाटील आहेत, आडनावावाल्या. इथे मात्र उद्धवने ज्यावेळेस झेल घेतला ना, इम्रान ताहिर देखील लाजला असेल. इतका जल्लोष त्याने केला. चेंडू हातात येऊन चिटकला की काय, शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास बसला नव्हता उद्धवला, परंतु शेवटी कळलं मी कॅच घेतलाय. पहिला फलंदाज बाद आहे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय. संघाचा संघनायक आहे कल्पक सर. इथे हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय. आता हे दोन्ही जे फलंदाज आहेत कॅप्टन वाईस कॅप्टन आहेत. इथे या जोडीला धावांचा डोंगर जो सर करायचा आहे, एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल. मगाशी देखील केली होती. 6 धावा तर झाल्यात. इथे मात्र भरकटलेला चेंडू आणि पंचांनी इथे कळवलंय हा वाईड बॉलचा इशारा आहे. इथे आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा तिथे दिला जातोय. उजव्या यष्टीच्या फारच बाहेर चेंडू इथे भरकटलाय
आणि पंचांनी इथे वाईट बॉल दिलाय म्हणजे अवांतर धावेने धावसंख्येत वाढ आहे. धावसंख्या होते ती 7. 1-7 90 धावा पूर्ण करायच्या. इथे हलक्या हाताने आदित्य यांनी चेंडू ढकलून दिलाय. बघा किती आरामात ती 1 धाव पूर्ण केली जाते. कुठल्याही प्रकारची गडबड नाहीये, गोंधळ नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा झाल्यात. इथे आखूड टप्प्याचा चेंडू, इथे यष्ट्यांच्या मागे चेंडू निसटलाय. धावाची शक्यता आहे. झेल सुटलाय सुमितच्या हातातून. काय झालं? क्रॅम्प आलाय का बघा. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. नाही बघा, खेळाडूंना एक विनंती असते की ज्यावेळेस तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये खेळता त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लिंबू पाण्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. जे शरीरामधून जर का तुमचं पाणी कमी झालं ना तर तुम्हाला अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणजे तुम्हाला वात येणं, क्रॅम्प येणं जे आपण म्हणतो ना, त्यासाठी लिंबू पाणी, एनर्जी ड्रिंक नाही मी सांगत आहे तुम्हाला, फक्त लिंबू पाणी. तुमच्या शरीरामधलं मीठ जरी कमी झालं ना तरी तुम्हाला क्रॅम्प येतो. म्हणून सातत्याने त्या पाण्याचा वापर करा. बघा इथे लगेच आम्हाला पाणी आलं, आम्हाला क्रॅम्पच येणार नाही इथे, कारण घामच नाही जाणार. आम्ही खेळाडूंचा घाम काढू इकडे. काय हा याच व्यक्तिमत्वाची आपण सर्वजण वाट पाहत होतो, कारण इथे 2 साथीदार आलेले आहेत, तिसरा आपण शोधत होतो. आणि इथे ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय, सतीश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय खर्च करायचा टाळ्यांचा तो आत्ताच करा. त्यांचं आगमन झाल्यानंतर बघा सगळ्यांचे चेहरे प्रसन्नित झालेले आहेत. आता त्यांच्याबरोबर चर्चा, चाय पे चर्चा इथे होणार आहे. आणि आज त्यांचं लुक जरा वेगळं आहे, गॉगल बिगल घालून एकदम डॅशिंग मुवमेंट मध्ये आलेत ते. इथे मात्र चेंडू ऑन साइडला खेळला आणि सरांचं स्वागत इथे चौकाराने झालंय. कल्पकने इथे सरांचं स्वागत केलंय चौकार ठोकून. वा काय गाणं लावलंय. हे सर्व मान्यवरांनी एकत्रित विचार करून गाणं लावलंय की काय. यार भी आ गया और शेर भी आ गया. गाणं पण काय लावलंय, मुवमेंट मध्ये गाणं लावलंय. हा डॅशिंग मुवमेंट मध्ये आलेत ते. इथे आपण पाहतोय 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13. एकच फलंदाज बाद आहे 13. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे चौकाराने झाली आहे. इथे तर सुरुवात चांगली आहे. पुढचा चेंडू इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तिथे फसला जातोय. इथे मात्र चेंडू निर्धाव आहे. पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. अविनाश इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. बघा हे पॉवर प्लेचं षटक आहे. इथे तुम्हाला धावा जास्त बनवाव्या लागतील, कारण 90 धाव्यांचा पाठलाग आहे. 90 धाव्यांचा पाठलाग, त्यासाठी पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम. इथे एकदा पूर्ण फेकी खराब. इथे जर बॅकअप नसता तर मोफतच्या धावा मिळाल्या असत्या, परंतु बॅकअप तिथे केला जातोय. स्वतः संघनायकच आहेत मला वाटतं तिथे. आणि संघनायक असाच असतो, जिथे गरज आहे ना तिथे उभं राहणारा संघनायक हवा असतो. ते क्षेत्ररक्षण तर अप्रतिम केलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा, 14 रन्स ऑन अ बोर्ड.
इथे मिस्टाईम स्ट्रोक. इथे फलंदाज बाद होईल. सुमितच्या माध्यमातून इथे झेल टिपला जातो. डीजे सुमित सरांनी अगदी चित्त्याच्या चपळाईने झेल टिपलाय. या अगोदरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर काहीशी पायाला दुखापत होती. तर सुमित सर कुठल्या कंपनीचा स्प्रे वापरतात ठाऊक नाही. पुढच्या चेंडूवरती त्यापेक्षा जोरामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्प्रेचा कमाल आहे. पायाची दुखापत कधीच दूर झाली. पुढचा चेंडू नवीन बॅटर आपण पाहतोय सौरभ. या फलंदाजाकडे तो क्लास आहे मोठे फटके खेळण्याचा. इथे मात्र चेंडू वा इथे चौकारच जाईल शक्यता इथे नक्कीच व्यक्त केली जाते. सौरभच्या बॅटमधून एक सुरेख फटका चौकार 4 धावा. तुम्ही मैदानाच्या गॅप मध्ये जर का चेंडू ढकलला ना तरी इथे चौकार किंवा षटकारच मिळणार आहे. ते क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल करण्यात येतो. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा 2 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत उद्धव काटे. ओके सध्या चर्चा यांचीच आहे गोलंदाजीमध्ये उद्धव काटे यांची. इथे मात्र चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळण्यात येतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एकाच धावेवरती समाधान आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा झाल्यात. पुढचा चेंडू वा इथे ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न. परंतु ज्या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे ना महेश माडिक माही क्या कर रहा है. माही झेल पकड़ रहा है. या धन्यवाद माही सर. तुमची व्हिडिओ व्हायरल झाली. YouTube वरती तुम्ही ते सातत्याने बघू शकता की झेल टिपल्यानंतर तुम्ही जल्लोष कसा केलात. आयुष्यभर तुमच्या लक्षामध्ये राहील. कारण YouTube वरती कधी जा स्पर्धा ही सर्च करा आणि त्यामध्ये सेमीफायनल मध्ये टिपलेला झेल तुमचा पाहायला मिळणार आहे. घरातल्यांना दाखवू शकता तुम्ही की मी मैदानामध्ये काय केलं. 1 धाव पण केली आणि एका फलंदाजाला बाद देखील केलं. घरी जाताना काहीतरी आठवणी घेऊन जायचंय की नाही. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. 3 फलंदाज बाद. 19 धावा झाल्यात. इथे गोलंदाजाला उद्धव यांना यश मिळत आहे. पुढचा चेंडू ते मयूर यांच्यासाठी. इथे शॉर्ट टर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. वा अविनाश यांनी टिपलाय झेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. हाच फरक आहे की पहिल्या डावामध्ये जे क्षेत्ररक्षण खराब झालं ते दुसऱ्या डावामध्ये ते खराब पाहायला मिळत नाहीये. कारण इथे गोलंदाजाला चांगली साथ क्षेत्ररक्षक देत आहेत. आता हा झेल म्हणावा तसा सोप्पा नव्हता परंतु क्षेत्ररक्षकाने तो सोप्पा करून दाखवला. पहिल्या डावामध्ये सोपे झेल अवघड झाले त्यामुळे धावा खर्च झाल्या. इथे धावा बनवायचा प्रयत्न आहे परंतु क्षेत्ररक्षक आडवे येत आहेत. मोठा फटका विनायक यांचं कौतुक करावं लागेल. मयूर यांचं चांगला फटका सजवला होता. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय तर गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नाही हा अपीलच वेगळा आहे. ते यष्टीरक्षकाला ठाऊक आहे.
इथे फक्त हात वरती करायचं, इथे त्यांचा सपोर्ट स्टाफ अपील मागायचं काम करेल. हे चालणार नाही. पंच तिथे आहेत. हे एवढे खेळाडू आणि एवढे प्रेक्षक का घेऊन येतात त्याच्या मागचं कारण कळलेलं आहे. अर्ध काम तेच करतात. इथे मात्र चेंडू आपण पाहतो यष्टांच्या मागे बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय, परंतु इथे चेंडू निर्धाव आहे. कॉर्नर बांधा, कारण ते कॅमेरामध्ये तो बॅनर येतो. साईडला कॉर्नर बांधा फक्त. इथे धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा झाल्या. 4 फलंदाज बाद आहेत. पुढचा चेंडू मयूर यांच्यासाठी. वाह, इथे फटका सजवलाय, परंतु हा खेळाडू असा आहे की याच्या हातातून झेलच सुटत नाही. या षटकामध्ये फलंदाज सातत्याने फक्त हजेरी लावतायत आणि तंबूच्या आश्रयाला येतात. इथे आपण पाहतोय धावसंख्यात कुठल्याही प्रकारची वाढ नाही, परंतु काय गोलंदाजी केली उद्धव यांनी. मी ज्यावेळेस हा खेळाडू खेळण्यासाठी आला, गोलंदाजीसाठी आला, त्याच वेळेस सांगितलंय सध्या या नावाची चर्चा महाराष्ट्रभर आहे. मग इथे मैदानामध्ये का होणार नाही. इथे बसवराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला संघाचे संघनायक आहेत. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20. 29 चेंडू मध्ये 70 धावेंची गरज आहे. 29 बॉल 70. लक्ष थोडंसं अवघड आहे, परंतु प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. एकट्या विकेट किपरची अपील आहे. बाकीच्यांना ठाऊक आहे आता विकेट किपर इथे सातत्याने अपील करणार आहेत. आपण काही करायचं नाही. पुढचा चेंडू चांगल्या पदाला तिथे आपण पाहतोय. संघाचे संघनायक आहेत. पहिला असा संघनायक बघितला की तो डीप फाईन लेगच्या दिशेने तैनात केलाय. कारण संघनायक हा 30 सर्कल मध्येच हवा, कारण खेळाडूंना मार्गदर्शन तो देतात. इथे आता संघनायकाला खेळाडू मार्गदर्शन देत आहेत. काहीच चित्र वेगळं आहे, परंतु संघाचं हित जपणं ते देखील गरजेचं आहे. इथे मिस्टर स्ट्रोक आहे. इथे काय फलंदाजांनी ठरवलंय का की आपण कॅच द्यायची आणि खेळाडूंनी पकडायचे. प्रत्येक फलंदाज इथे मिस्टर स्ट्रोक खेळतोय. आताच्या 2 धावा आहेत. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. 26 चेंडू आणि 66 धावेंची गरज आहे. 40 रनचा डिफरन्स भरून काढायचा आहे. 40 रन्स म्हणजे 10 चौकार तिथे मारावे लागतील, परंतु गोलंदाज तसं काम करू देतील असं वाटत नाही. इथे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा या गोलंदाजांच्या माध्यमातून हाताळला जातोय. विचारपूर्वक गोलंदाजी. पुढचा चेंडू ते बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या दिशेने काय क्षेत्ररक्षण केलंय. इथे हातामध्ये चेंडू येण्या अगोदर ती स्टंप उडवायची तयारी होती सुमित यांची. नाही आता चालणारच आहे. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. नाही तो अजिबात होत नसतो. त्यांनी जे मागाशी केलं ना ती इथे व्हिडिओ काढली आम्ही. तो स्प्रे कुठल्या कंपनीचा आहे तोच बघायचा आम्हाला. चला जोकपाट. इथे मॅच कडे लक्ष. हा पाणी घेऊन जातात ते. 75% कामगिरी त्यांनी केलेली आहे. नाही सुमित सरांशी फार जुनी मैत्री आहे, त्याच्यामुळे तेवढं बोलणं चाललंय. आणि त्या कुठल्याही खेळाडू बरोबर एवढी चर्चा करता येत नाही, आणि त्यातून ते या संघाचे 75% वारसदार आहेत.
नवीन गोलंदाज, इथे गोलंदाजी मार्क वरती अविनाश. इथे मात्र काहीशी चर्चा आहे. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूंमध्ये अजूनही 65 धावेंची गरज आहे. 65 धावा म्हणजे 16, कमीत कमी 16 धावा. 6 मध्ये 16, 6 चेंडूंमध्ये कमीत कमी 16 धावेंची गरज आहे. असं तुम्हाला 4 षटकांमध्ये सातत्याने खेळावं लागेल, पण त्यासाठी मोठे फटके खेळावेच लागतील. इथे पहिला चेंडू बॅकची एज आणि इथे चौकारच आहे. इथे चेंडू थांबतच नाही, तो सरळ फरार होतो. सीमारेषा पार, इथे येतो चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. या फटक्यांची गरज आहे आणि सातत्याने ते खेळावे लागतील. 4 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 29. अजूनही मॅच ऑन आहे. 23 मध्ये 61 हव्यात बघा. 16 करायच्यात, त्यातल्या पहिल्या चेंडूवरती तर 4 आल्यात. आता 5 मध्ये फक्त आणि फक्त 12 करायच्यात. 5 बॉल 12च करायच्यात शेवटपर्यंत, असं लक्षात ठेवा. बरोबर तुमची धावसंख्या होईल. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. क्षेत्ररक्षक बरोबर निवडला फलंदाजांनी. झेल टिपलाय, फलंदाज बाद. कॅप्टननी कॅच घेतला. कॅप्टन नुसता टॉस उडवण्यासाठी नाहीये हे सिद्ध झालंय. ते इथे चर्चा होती कॅप्टन कुठे काय करतात. कॅप्टन कॅच घेत आहेत. कॅप्टन सर एकदा हात दाखवा. ओके, ये होईना बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मयूर कदम, तिसरा मयूर आहे, परंतु आज संकष्टी आहे. आज गणेश विनायक यांचंच राज्य आहे. आज चतुर्थी आहे. आज मयूर काही चालले नाहीत. ओमकार चालले. ओमकार यांनी चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण काहीसं खराब झालं, परंतु हरकत नाही, अजूनही वेळ गेलेली नाहीये. पुढचा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. मी तुम्हाला सांगितलं ना आज विनायकचा दिवस आहे. आज सुटणारच नाही. सुटत होता, नशीब चांगलं आहे. विनायक आज पहिल्यांदा मी बघतोय की परीक्षितच्या चेहऱ्यावरती थोडस चिंतेचं वातावरण आहे. अन्यथा हसमुख मला खेळाडू आहे तो. तिथे कोणी जिंका आपण आनंदित राहायचं, परंतु परीक्षित देखील थोडासा चिंतेमध्ये दिसतोय. संघ काहीसा अडचणीत आहे. एखाद्या वेळेस त्याच्यावरती भारी येऊ शकतो बॅटिंगचा. इथे चेंडू हलक्या हाताने थर्डमनच्या दिशेने ढकलून दिलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा झाल्यात. 30 धावा झाल्यात. अजून 60 करायच्या आहेत जवळपास. 20 मध्ये 60. 20 चेंडू आणि 60 धावा. फार लक्ष थोडस अवघडच होत चाललंय. 20 चेंडू आणि 60 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय इथे अविनाश आहे आणि त्याने बऱ्यापैकी इथे प्रतिस्पर्धी संघाचा विनाश करून दिलेला आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये अशा पद्धतीने झेल घेणं फार अवघड असतं. आपण बोलू शकतो की झेल सुटलाय, परंतु असे झेल टिपले जात नाही. असे झेल चिटकले जातात. असा हात टाकायचा आणि चेंडू येऊन हाताला चिटकून बसायचा तरच झेल होतात. नंतर ठरवलं की मी झेल घेणाऱ्या होतच नाही. पुढचा चेंडू इथे वा. शॉट तर सुरेख आहे. शॉट चांगला आहे. शॉट साठी एखादं गाणं वाजवलं तरी चालेल. वाजवा. काय होतं ते असं होतं कधी कधी मध्येच काहीतरी मी असं बोलतो आणि पटकन अडचणींना सामोरं जावं. हे डिजेंचं आणि आमचं नेहमीचं गणित आहे. कधी जुळतच नाही. प्लस विरुद्ध मायनस, मायनसच होतं, ते प्लस होत नाही. इथे आता आपण पाहतोय मैदानामध्ये अजूनही 18 चेंडूंमध्ये 55 धावा.
कॅप्टन अजूनही मैदानामध्ये, ही जमेची बाजू आहे. 18 मध्ये 55 धावा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज उद्धव काटे. मागच्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी घेतली. एकच धाव दिली होती मगाशी आणि 3 फलंदाजांना बाद केलं होतं. फार कंजूस गोलंदाज आहे. एकच धाव खर्च करतो आणि 3 फलंदाजांना बाद करतो. इथे कॅप्टन, इथे धावबाची संधी आहे परंतु बचावले गेले. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. मग अजूनही कॅप्टन मैदानामध्ये आहे परंतु आता 17 मध्ये 53. आता कॅप्टन जे मागापासून उभे आहेत, सेट झालेत, आता इथून पुढे सेट ऑन फायर करावा लागेल, नाही तर काही उपयोग नाही. कारण ही संधी शेवटची आहे. इथे मोठे फटके खेळावे लागतील कल्पक यांना. इथे मात्र अजूनही रक्षात्मक पवित्रा घेतलाय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. अजूनही 52 धावेंची गरज आहे. 16 चेंडू आणि 52. शेवटच्या षटकामध्ये काहीशा कमी धावा ठेवायचा प्रयत्न असेल तर इथून पुढे गेअर बदलावा लागेल. इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. प्रयत्न त्याचाच करावा लागेल. पुढचा चेंडू, वाह, सुरेख फटका आहे आणि इथे चौकार आहे. गेल्यावरतीच चेंडू कळला. हा फलंदाज फार उशिराने पाठवलाय. नाव काय? ओमकार. हे ओमकार वेगळे आहेत ना? या संघामध्ये मयूर आणि ओमकारच आहेत का काय? त्याच्यामध्ये मामा एक आहेत. नाही नाही, इथे कोणी काही सांगत नाहीत. मला जे कळतं तेवढं मी बोलतो. इथे आपण पाहतो एक चौकार तर आलाय. लागोपाठचे 2 चौकार या फलंदाजाने मारलेले ओमकार याने. इथे मात्र काहीस चेंडूवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणी गोलंदाजाने देखील आपली लाईन आणि लेंथ उजव्या इष्टीच्या बाहेर हाताळली. जे त्याने देखील ओळखलं की फलंदाज नक्की काय करणार आहे आणि त्याला कशा पद्धतीने रोखायचंय. धावसंख्या आपण पाहतोय 42 आहे. 14 चेंडूमध्ये 48 धावेंची गरज. या 2 चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. म्हणजे 12 मध्ये 40 काहीसं सोप्पं आव्हान येईल. इथे तर फटका सुरेख आहे. चेंडू दिसला नाही परंतु आम्हाला दिसलाय चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. चौकार 4 धावेंसाठी. हे चांगला बॅट्समन आहे ओमकार सर. खरंच हे चांगली बॅटिंग करतात. यांना एवढा उशिरा का पाठवले? पॉवर प्लेचे बॅट्समन आहेत. पॉवर प्ले मध्ये त्यांनी कमीत कमी आहे ना प्रत्येक षटकामध्ये 3-4 चौकार मारले असते. कारण चांगली बॅटिंग आहे. स्टेट बॅटेड फटके आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळतात ते. उशीर झालाय परंतु अजून वेळ गेलेली नाहीये. पुढचा चेंडू बॅटिंगच्या स्टान्स वरूनच वाटतंय. इथे गॅप बनवली आहे. चेंडू गॅप मध्ये ढकललाय. इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल. इथे चेंडू पायाने उडवलाय. तिहेरीचा प्रयत्न. 3 धावा. स्ट्राईकला ओमकार आहे. हरकत नाही. 12 चेंडू आणि 41 धावेंची गरज आहे. काहीसा कानमंत्र आतमध्ये गेलाच पाहिजे. तर काहीसा मॅसेज आतमध्ये गेलाय. पाणी देणं फक्त एक कारण आहे. मॅसेज आतमध्ये पोहोचवणं हे फार गरजेचं आहे. 41 पाहिजेत 12 चेंडूंमध्ये. जे धावसंख्या झाली ती 49. 12 चेंडूंमध्ये अजूनही 41 धावेंची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 20 धावा जर आल्या तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 20 धावा इथे येऊ शकतात. या मैदानामध्ये रेकॉर्ड झालेली आहेत. आता इथे गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये चिंतेचं वातावरण आहे. एवढा बॅलन्स असून देखील म्हणजे दहशत तर इथे ओमकारचीच दिसते. जरी सुद्धा आपला संघ हरत असला ना तरी सुद्धा आपल्या हरण्याचं इथे दहशत समोरच्या संघाला बसली पाहिजे. हे ओमकार दाखवून देतोय. काहीसा कानमंत्र तर आतमध्ये गेलाय. आणि इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय तो अविनाश. जिथे गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आणि फलंदाज देखील. पाहूया बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 वाघ एकमेकांच्या समोर उभे आहेत. कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. वाह, पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. नाही, प्रयत्न असेच करणं गरजेचं आहे. आता
हमको ऐसा डिफेंस खेलना नहीं आता है, हम आडा तेडा खेलेगा, खेलना ही पडेगा. चौकार षटकार जर पाहिजे असतील तर धावा कशाही येऊ द्या, उलट्या हाताने येऊ द्या, सरळ हाताने येऊ द्या, लेग बाईज येऊ द्या, बाईज येऊ द्या, थ्रो बाईज येऊ द्या, अवांतर येऊ द्या, नो बॉल येऊ द्या, चौकार येऊ द्या, षटकार येऊ द्या, कशाही धावा येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. गती परिवर्तन इथे केलंय. चेंडू शरीरावरती आदळलाय, 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 10 चेंडू आणि 40 धावा. प्रत्येक चेंडूवरती चौकाराची गरज आहे. थोडंसं अवघडच आहे, पण प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. आता कल्पक आघाडीला फलंदाजीला आलता पहिल्या चेंडू पासून आहे आणि आतापर्यंत तो सिंगल डबल खेळतोय, बरोबर आहे ना. 11 चेंडूंमध्ये 13 धावा बॅटमधून आल्यात. इथे आता त्याला गेअर बदलावा लागेल. वाह, या फटक्याची गरज सुरुवातीपासूनच आहे. बघा, असे फटके तुम्हाला पॉवर प्ले मध्ये खेळायचे होते. गॅपमध्ये चेंडू ढकलला की इथे चौकारच आहे. आउटफील्ड फास्ट आहे. इथे अजूनही वेळ गेलेली नाही. फक्त 6 षटकारांची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये येईल. 6 षटकार मारायची ताकद इथे ओमकारमध्ये आहे. पण अविनाश इथे देईल का? इथे तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी इथे केली आहे अविनाश याने. इथे मात्र पुन्हा एकदा मॅच कडे आपण लक्ष देऊया. 8 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. वाह, फटका तर इथे फसलाय. विनायक काय म्हटल्यानंतर झेल मुमकिन आहे. इझी घेतो तो, इझी इझी इझी. आणि हेड ऑफिस बऱ्यापैकी फायनल मध्ये दाखल होतंय की काय? फायनलचं तिकीट एक ओमकार बाद झाला, दुसरा ओमकार आला. मग अशी एक मयूर बाद झाला की दुसरा मयूर येत होता. वेल प्लेड. मी तर म्हटलं की या फलंदाजाला खरं आघाडीला सोडून द्यायला पाहिजे होतं. म्हणजे एवढी डीप मध्ये, म्हणजे 7वा फलंदाज हा बाद झाला, 8वा, म्हणजे एवढ्या खालवरती त्याला ठेवलं होतं. बघा, आता तुम्हाला या फलंदाजाची माहिती मिळालेली आहे. पुढच्या पर्वामध्ये ओपनिंगसाठी तयार करा. असेच खेळाडू तयार होतात. तुम्ही संधी द्यायचं फक्त, बस. इथे आता शेवटचे 6 चेंडू आणि 6च आहेत ना, नाही अजून 7 आहेत. 7 मध्ये 39. ओमकार सर आलेत. मला वाटतं या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच बॅटिंगला आलेत. पहिल्यांदाच बॉलिंग केली. हा, सगळ्या सीझन मध्ये मिळून पहिल्यांदा आलेत. बापरे, म्हणजे हा फार मोठा इथे. परंतु त्यांच्याकडे खरा क्लास गोलंदाजीचा. त्यांनी या पर्वामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 6 बॉल 39. तर कोण टाकतंय गोलंदाजी? कोण आहे? नाही नाही, बसवराज आहे. 39 पाहिजे कॅप्टनला द्या की. अजूनही बसवराजला वरती विश्वास आहे. 6 मध्ये 39 पाहिजेत. एखादा नौका गोलंदाज काढला तरी चालेल. तुम्हाला देत नाहीत का? परेशला द्या ना. परेश सर नको, फायनल साठी ठेवलंय. काही गोलंदाज फायनल साठी ठेवून द्या पेटीमध्ये. इथे मोठा प्रहार आहे. इथे मात्र 1च धाव मिळेल. 38 धावांची गरज आहे. 5 मध्ये 38. इथे एक पायरी अजून चढली गेली आहे फायनल साठी. हेड ऑफिस या संघाची. ते खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. 1च धाव ओमकार यांच्या बॅटमधून येते आणि त्यांची या सर्व पर्वातली मिळून पहिली धाव. जोरदार टाळ्या. 100 झाल्याचा अनुभव आलाय त्यांना. एक मारा लेकिन सॉलिड मारा. आनंद घेतायत ते पण. हरण्याचा आनंद घ्यावा, खेळण्याचा आनंद घ्यावा. हार जित होतच राहणार आहे. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 9वा फलंदाज बाद आहे. कल्पक इथे बाद होत आहेत.
शेवटची जोडी आहे. सर्वांचे लाडके गणेश मामा इथे मैदानामध्ये येत आहेत. प्रमोद सर, प्रमोद सर, 3 चेंडूंमध्ये अजूनही 37 धाव्यांची गरज आहे. फायनलचा टॉस लगेच. शेवटला पाठवलं म्हणून काय झालंय, टायगर अभि जिंदा आहे. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावा. अनुभवाचा फायदा झालाय. त्यांच्या जर्सीचा क्रमांक आपण पाहिला ना तर 9 आहे. प्रामुख्याने 9 नंबर हा सर्वांचाच लकी नंबर आहे. तुम्ही कधी बघा 9 आकडा बेरीज मध्ये सुद्धा हे अंकगणित आहे. इथे वाईट बॉल असेल का? नाहीये. सुमितनेच वाईट दिलता. सुमितला असं वाटतं अजून 2-4 ओव्हर खेळावेत, परंतु फिल्डिंग करायचे नाही का. आपण थोड्या वेळानेच फायनलला इथे सुरुवात करणार आहोत. इथे देखील चेंडू डॉट बॉल असेल आणि फायनल मध्ये दुसरा संघ इथे दाखल होतोय. हेड ऑफिस आणि चिंचवड या 2 संघांमध्ये फायनल इथे संपन्न होईल. परंतु कॉर्पोरेट संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.